नमस्कार सगळ्यांना। आज परत निघालोय कोलकाता फिरायला। आज आपला स्पॉट जो असणार आहे तो आहे दक्षिणेश्वर काली मंदिर। हे एक शक्तिपीठचं मंदिर आहे। तर बघूया कसं आहे, काय आहे आतमध्ये, त्याचा परिसर कसा आहे ते सगळं बघू। आजचा ब्लॉग सुरू करतो। आपलं दक्षिणेश्वर मध्ये एंट्री करताना इकडे फुट ओव्हर ब्रिज आहे, स्काय वॉक फ्रॉम मेट्रो स्टेशन टू दक्षिणेश्वर टेम्पल। तर आता आपण आलो मेट्रोमधून, स्कायवॉक क्रॉस केला। स्कायवॉक क्रॉस करून डायरेक्ट मंदिराजवळ येतो। आता इथून एंट्री करूया मंदिरात आणि बघू आतमध्ये कसं आहे, काय आहे। तर आपलं दर्शन झालंय। आता मंदिरात काहीच अलाउड नाही आहे, तुमचं मोबाईल, पॉवर बँक जे काय असेल ते बाहेर ठेवावं लागतं। दर्शनाची लाईन पार 2 किलोमीटर लांब होती। आम्ही कोणाला तरी रिक्वेस्ट करून आलो आतमध्ये। माझ्या मागे आता मंदिर आहे, तरी आम्हाला रिक्वेस्ट करून पण जवळपास 1.5-2 तास लागलेत। तर तुम्ही पूर्ण लाईनमध्ये जवळपास 4 ते 5 तास लागतात दर्शनाला। गंगाच्या म्हणजे हुगली नदीच्या काठावर आहे हे मंदिर। तसं पाहिलं तर आतमध्ये खूप मोठा परिसर आहे। जवळपास 12 शिवलिंग आहेत मंदिराच्या आजूबाजूला आणि एक मेन गाभारा आहे मंदिराचा। याचं पण बघू आता, नदीचं पण एखादा क्लिप बघतो मी भेटतं का। नदीसाठी पण आतून रस्ता आहे जायचा, बाहेरून पण आहे, बाहेरून जाऊन बघतो आता। जेवण करून निघालो आता। हॉटेल्स तिकडे 2-3 होते। आम्ही प्रभू नावाच्या हॉटेलमध्ये गेलो। प्युअर व्हेज आहेत सगळे, बिना कांदा लसणाचे भाज्या आहेत सगळ्या। ऑप्शन्स खूप लिमिटेड आहे। स्टार्टिंगला लस्सी आणि दहीवडा मागवला होता, नंतर एक छोले भटुरे मागवले। आता जेवण करून निघालो आहे स्कायवॉकनी वापस मेट्रोकडे। इथून पुढची जर्नी स्टार्ट करू। तर आता फायनली 3 दिवसापासून जो आपला रसगुल्ला खायचा राहिला तो खाल्ला आपण। बलराम मलिक या दुकानात आलो होतो। त्या बलराम मलिक आणि राधाराम मलिक या दुकानात गुलाबजामुन सोडून बाकीचे सगळे स्वीट्स आहेत। जवळपास आपला हल्दीरामचंच व्हर्जन आहे, एक नागपूरच्या हल्दीरामचंच एक व्हर्जन आहे। बाकीच्या स्वीट्समध्ये इथे मिष्टी दही तर आहेच, प्लस इथे गुलाबजामुनला पटुआ असं म्हणतात। गुलाबजामुन, रसगुल्ला, मग संदेशचे प्रकार, सगळे स्वीट्स होते आणि काही स्नॅक्स आयटम जसं फरसाण वगैरे पण होतं। सो टेस्ट जशी ऐकली होती तशी चांगली होती एकदम। रसगुल्ल्यासोबत मिष्टी दही पण ट्राय केलं आणि एक गुलाबजामुन होता, गुलाबजामुन पण ट्राय केलं आहे। तर आजच्यासाठी एवढंच। आता निघतो वापस रेसिडेन्सवर। बाय बाय।